नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी, विषय मराठी, कविता क्रमांक 30, खुर्ची आणि स्टूल. मुलांनो, खुर्ची आणि स्टूल ही जी कविता आहे, ह्या कवितेमध्ये खुर्ची व स्टूल ह्यांच्यातील मजेशीर संवाद आपल्याला इकडे सांगितलेला आहे. ते काय संवाद करते ते आपल्याला इकडे दिलेलं आहे. मुलांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी खुर्ची आणि स्टूल असते. कोणी पाहुणे आल्यावर त्यांना बसण्यासाठी आपण खुर्ची देतो आणि त्यांना चहा नाश्ताही देतो. आणि ते सगळे चहा नाश्ता जे काय आपण त्यांना खायला प्यायला आणतो ते कुठे ठेवतो आपण? ते स्टूलवर ठेवतो, हो की नाही? बरोबर ना? आपण ते ठेवण्यासाठी स्टूलचा वापर करतो आणि त्यांना बसण्यासाठी खुर्चीचा वापर करतो. आणि मुलांनो, आता सपोज आता बघा, तुम्हाला जर एखादी कुठली वस्तू हवी आहे, तुम्हाला लाडू हवा आहे, तुम्हाला खाऊ हवा आहे आणि तो खूप लांब आहे, म्हणजे तुम्हाला ते खूप वरती आहे, तुमचा हात पोचत नाही आहे, तर तुम्ही काय करणार? स्टूल घेणार की नाही? टेबल घेणार की नाही? ते लाडू तुम्हाला खायचं आहे एखादे, तर आपण काय करतो? स्टूलचा वापर करतो आणि बसण्यासाठी खुर्चीचा वापर करतो. तर मुलांनो, आज आपण ह्यावरच शिकणार आहोत, ती म्हणजे खुर्ची आणि स्टूल. ही जी कविता आहे, खुर्ची आणि स्टूल, या दोघांमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? कुठला एकदम मजेशीर आणि मस्त त्यांच्या दोघांमध्ये खुर्ची आणि स्टूलमध्ये जो संवाद साधला आहे, त्याबद्दल आपण शिकणार आहोत आणि त्याबद्दल आपल्याला ह्या कवितेमध्ये दिलेलं आहे. आणि अगदी मजेशीर आणि गंमतशीर ही कविता आहे. ही कविता काल्पनिक आहे. काल्पनिक म्हणजेच इमॅजिनेशन. काल्पनिक आहे. स्टूल आणि खुर्ची हे कधी एकमेकांशी बोलतात का मुलांनो? नाही. कारण हे तर सगळे निर्जीव वस्तू आहेत. मग हे एकमेकांशी कशा बोलणार? मग ही कविता काल्पनिक केलेली आहे. याची जी लेखिका आहे विंदा करंदीकर, हिने ही जी कविता आपल्याला सुंदरपणे दिलेली आहे ती एक काल्पनिक आहे, म्हणजे इमॅजिन करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि ह्याच कवितेमध्ये ते दोघे खुर्ची आणि स्टूल एकमेकांशी कसं बोलत आहेत, कसे संवाद साधत आहेत एकमेकांशी, आणि त्यांच्यामध्ये एक पंखा पण त्यांच्यामध्ये आहे. तर चला, मी आता तुम्हाला कविता वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी त्या तिघांमध्ये मेन म्हणजे खुर्ची आणि स्टूलमध्ये काय संवाद साधलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये पंखाही संवाद साधतोय. तर चला, मी तुम्हाला आता कविता वाचून दाखवते. तर मराठी पुस्तकातील पान क्रमांक 44 आणि तुमच्या धड्याचं नाव म्हणजेच कवितेचं नाव आहे 30, खुर्ची आणि स्टूल. खुर्ची आणि स्टूल. ऐका व वाचा. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला? स्टूल म्हणाले, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा असला, पाय नसून फिरत बसला. म्हणजेच काय मुलांनो? आता बघा, इकडे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? खुर्ची म्हणाली, म्हणजे खुर्ची त्या स्टूलला, त्या टेबलला म्हणते, अरे स्टूला, तुला केव्हा चालायला येणार? आता बघा, खुर्ची जी असते ना ती इकडच्या तिकडे आपण करू शकतो, पण टेबल करू शकतो टेबलही आपण करू शकतो, पण ते आपण सपोज आता एखादी जेवत आहोत, काय खात आहोत, कोणाला तिकडे पाहुणे आले आहेत आणि त्यांना आपण काय खाण्यासाठी ठेवलेलं आहे, तर ते हलू शकत नाही. तर ती खुर्ची त्याला सांगते की अरे स्टूला, तू केव्हा चालायला तुला होईल, असं ती खुर्ची त्या स्टूलला म्हणत आहे. काय म्हणत आहे? की तुला केव्हा चालायला होईल, कारण खुर्ची इकडे तिकडे आपण कुठेही घरामध्ये कुठेही आपण घेऊन ती बसू शकतो. त्यानंतर स्टूल म्हणाले, म्हणजे स्टूल तिला उत्तर देते, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. म्हणजेच खुर्चीने त्याला स्टूलला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्टूल देतोय बघा. कधी सांगतो तो? जेव्हा तुला तुझ्या हाताने टाळी वाजवता येईल ना, तेव्हा मी चालायला येईल मला, असं तो बोलतो. म्हणजेच काय? तर त्यांच्यामध्ये संवाद आहे आणि एक काल्पनिक आहे, कारण ते निर्जीव वस्तू आहे. खुर्ची आणि स्टूल हे एकमेकांशी बोलूच शकत नाही. ते फक्त एक मजेशीर, आपल्याला जी लेखिका आहे विंदा करंदीकर, हिने आपल्याला ते सांगितलेली आहे. तर खुर्ची स्टूलाला विचारते आणि स्टूल तिला एक चांगल्या प्रकारे उत्तर देते. त्यांच्यानंतर हे दोघांचा संवाद आणि संभाषण ऐकून पंखा बोलतो. आता हे दोघांचा संवाद चालूच आहे आणि पंखा त्यांचं सगळं संभाषण ऐकत आहे.
त्यांच्यानंतर हे दोघांचं खुर्ची आणि स्टूलचं संभाषण ऐकून तो म्हणतो, पहिला तो आधी हसला आणि त्याच्यानंतर तो सांगतो की मी बघा मला पाय नसून फिरत बसला, म्हणजे मला पाय नाही तरी पण मी फिरतय, असा पंखा त्या दोघांना म्हणजे खुर्ची आणि स्टूलला म्हणाला आणि तेही हसत म्हणाला. तर मुलांनो, आहे ना ही मजेशीर आणि गंमतसारखी एक कविता. मला खात्री आहे की तुम्हाला आवडलीच असेल. धन्यवाद.